हॅलो फ्रेंड्स, नमस्ते विद्यार्थी मित्रांनो. कवडे क्लासेस अकॅडमीमध्ये आपलं सहर्ष स्वागत आहे. प्रश्नपत्रिका क्रमांक 223 इत्ता तिसरी स्पर्धा परीक्षा पेपर क्रमांक 223 या पेपरचं संपूर्ण सोल्युशन, प्रत्येक प्रश्न कशा पद्धतीनं सोडवणं अपेक्षित होतं, कोणकोणत्या ट्रिक्स वापरता येतील हे या ठिकाणी आपण पाहणार आहोत. विषय भाषा गणित आहे, पेपर नंबर 223. ओके विद्यार्थी मित्रांनो, हा पेपर भाषा गणिताचा आहे. म्हणजे पहिला प्रश्न आपला उतार्यामध्ये असतो. हा उतारा आपल्याला बारकाईनं वाचायचा आहे. वाचताना त्यातील महत्त्वाचे जे गोष्टी आहेत त्याला अंडरलाईन करायचे आहे आणि त्यावरचे प्रश्न पर्यायासह समजून घ्यायचे आणि पर्यायकट पद्धत वापरायची आहे. पहा, उतारा संध्याकाळचे 7 वाजले. नभ मेघांनी दाटून आलं. नभ म्हणजे आकाश. अचानक सोसाट्याचा वारा सुटला. थोड्याच वेळाने विजांचा कडकडाट सुरू झाला. पहा, कडकडाट सुरू झालेला आहे. त्याच्यामध्ये विजांचा थोड्याच वेळामध्ये आहे, इथं थोड्याच आहे. छाती गडकी बनवणाऱ्या ढगांचा गडगडाट सुरू झाला. विजांच्या कडकडाटाने आबालवृद्धांच्या काळजाचा ठाव चुकला. म्हणजे प्रचंड जोराने विजाकडे भीती वाटते. काळजाचा ठाव चुकला म्हणजे भीती वाटते. मुसळधार पाऊस सुरू झाला. मातीचा गंध भरारीने सगळीकडे पसरला. पाऊस पडल्यानंतर मातीचा गंध वास सुटतो. जसा फुलांचा वास असतो तसा मातीचाही खूप सुंदर वास असतो. अनुभवला पाहिजे. पहिल्या पावसामध्ये तो अनुभवता येतो. बघता बघता मातीचा गंध बघता बघता रस्त्याने ओहळ वाहू लागले. रस्त्याचं म्हणजे पाणी व्हायला लागलं. मुलेही रिमझिम पावसात आनंद लुटू लागली. पहिल्या पावसामध्ये मुलं माणसं भिजण्याचा आनंद घेतात. शेतमळ्यांना जणू तळ्याचे स्वरूप आले. शेतामध्ये पाणी साठलं तळ्यासारखं. शेतकऱ्यांनी लगबगीने लावणीसाठी सुरुवात केली. थंड वारे अंगाला झोंबू लागल्याने पाखरे घरट्यात बसून बसली. झाडांच्या तळी गुरे आसरा शोधू लागले. झाडांच्या तळी म्हणजे झाडाखाली. या पद्धतीने अवतारा समजून घ्यायचा आणि मग त्याचे प्रश्न. शेतमळ्यांना कशाचे स्वरूप प्राप्त झाले? इथं आहे शेतमळ्यांना जणू तळ्याचे स्वरूप प्राप्त झाले. म्हणजे ते शेतमळ्यांना बाजूने बांध असतात आणि मध्ये तो खड्ड्यामध्ये असतो. त्यामुळे पाणी वाहून जाता येत नाही. त्यामुळे तिथं पाणी साठून राहतं. त्यामुळे तळ्याचं स्वरूप प्राप्त झालं. त्यामुळे तळ्याचं येणार आहे. पुढचा पाव उतारावरती. विजांच्या कडकडाने कोण घाबरले? विजांच्या कडकडाने आबालवृद्धांच्या काळजाचा ठाव चुकला. आबालवृद्ध म्हणजे लहान मुलापासून म्हाताऱ्या माणसात एवढ्या प्रचंड वेगाने मोठ्या आवाजामध्ये विजा कडकतात. त्यामुळे आबालवृद्ध म्हणजे सर्व, लहान मुलांपासून म्हाताऱ्या माणसांपर्यंत सर्वजणच या ठिकाणी. पुढे कविता आहे. पाखरांची किलबिल कानात मोरांचा टाहो राहणार. टाहो म्हणजे आवाज. पाण्यावर पहा बदकांचे थवे, मोराला मात्र माळरान हवे. मोर जंगलात राहत नाही, माळाला मोकळ्या मैदानात राहत. पाखरांची गर्दी सुबक भारी, लांडोरीची तराबाई अशी काय कशी न्यारी. लांडोरीची तरा यामध्ये देखील घाले अंडी खुशाल चाल काटक्यावर. लांडोरी घरट्या बांधत नाही, काटक्या गोळा करते, त्याच्यामध्ये अंडी घालते. पाखरांना हवी उंच उंच भरारी, मोराला परी जमीन प्यारी. मोर उडत नाही, झाडावरती सहसा बसत नाही, तो मोकळ्या माळावर. छोटे छोटे पक्षी आलं त्यांच्या शिट्ट्या छोट्या खाली, मोराची मात्र आगळी कहाणी. मोराच्या इतर बारक्या पक्ष्यासारख्या शेट्ट्या नसतात. मोराला मागे पिसारा असतो. मोर भारताचा राष्ट्रीय पक्षी, पिसाऱ्यावर खुले भरजरी नक्षी. पिसाऱ्यावर भरजरी अशी नक्षी असते. नाचे मयूर डौल पहा, सुंदरतेला नमना. तो नाचायला लागल्यानंतर त्याच्या पिसाऱ्यावर खूप सुंदर नक्षी असते, खूप सुंदर असते. मोराला काय हवे आहे? मोराला पाखरांची किलबिल, बदकाचे थवे, माळरान जंगल. तर मोराला काय हवे? माळरान हवे आहे. माळावरती असतो, तो जंगलात राहत नाही. बदकांचे थवे कोठे आहे? पाण्यावर पहा बदकाचे थवे. म्हणजे कुठे आहे? पाण्यामध्ये आहे. याचा अर्थ पाण्यावर. पुढील प्रश्न पहा. क्रियापदाचा पर्याय शोधा. इथं सगळे पर्याय वापरले पाहिजे.
मुलांनी आनंदाने आरोळ्या ठोकतात, मुलांनी आनंदाने आरोळ्या फोडल्या, मुलांनी आनंदाने आरोळ्या ठोकल्या, मुलांनी आनंदाने आरोळ्या देतात. इथे योग्य कोणतं क्रियापद आहे? मुलांनी आनंदाने आरोळ्या ठोकल्या. इथं पर्याय आपल्याला वापरून पाहायला पाहिजे की तिथं शब्द रचना योग्य कोणती आहे हे लक्षात येतं. याच्यासाठी वाचन भरपूर पाहिजे. साक्षर या शब्दाचा विरुद्धार्थ शब्द. साक्षर म्हणजे लिहिता वाचता येणारा साक्षर, त्याच्या विरुद्ध लिहिता वाचता न येणारा त्याला काय म्हणतात? निरक्षर. निरक्षर त्याला म्हणतात. 5 शब्दसमूहाबद्दल एक शब्द हे वाचले पाहिजे. दर आठवड्याने प्रसिद्ध होणारे साप्ताहिक, दररोज प्रसिद्ध होणारे दैनिक, आठवड्याला प्रसिद्ध होणारे साप्ताहिक, 15 दिवसाला प्रसिद्ध होणारे पाक्षिक, 15 दिवसाचा पक्ष असतो पण पाक्षिक, महिन्याला प्रसिद्ध होणारे मासिक, 3 महिन्याला प्रसिद्ध होणारे त्रैमासिक, 6 महिन्याला प्रसिद्ध होणारे षणमासिक किंवा 6 महिने म्हणजे अर्धवर्ष म्हणून त्याला अर्धवार्षिक, वर्षाला प्रसिद्ध होणारे वार्षिक. या पद्धतीने सर्व पाठ असलं पाहिजे. खाली डावीकडे दिलेल्या शब्दाचा जोड पूर्ण करण्यासाठी योग्य पर्याय. जोड शब्द वाचन असेल पटकन. औषध दवा, औषध डॉक्टर, औषध वाणी, औषध पाणी. तर काय औषध पाणी घेतलं का नाही? सहज बोलत बोलत आपण हा जोड शब्द वापरतो. औषध पाणी असा शब्द होतो. खालील प्रश्न योग्य उत्तराचा पर्याय क्रमांक शोधा. मडक्यांची उतरण असते म्हणजे समूहदर्शक शब्द. मडके एका विचारामध्ये त्याला उतरण. तसे लाकडाची काय असते? लाकडाचं समूहदर्शक पूर्ण. लाकडाची मोळी, लाकूड थोड्या जंगलात लाकडाची मोळी. आता इथं पेंडी कशाची असते? गवताची पेंडी. जुडी कशाची असते? भाजीची किंवा मेथीच्या भाजीची किंवा भाजीची जुडी असू शकते. भाजी त्यालाही म्हणू शकतो आपण, पेंडी पण म्हणतो, जुडी पण म्हणतो. किंवा शब्दशः वापरायचं म्हणलं तर दुर्वांची जुडी असते. गणपतीला आपण दुर्वा घालतो ना, 21 दुर्वांची एकत्र करतो त्याला जुडी म्हणतो. थप्पी, पोत्यांची थप्पी. चला, ज ट र बु या अक्षरापासून तयार होणाऱ्या अर्थपूर्ण शब्दाचे पहिले अक्षर. याच्यापासून बनेल टरबूज, पहिलं अक्षर आहे ट. चला पुढे. अरे वा रे वा, आमचं महत्व कोणालाच कळू नये का? या वाक्यात किती विरामचिन्ह आले, कोणकोणती आले आणि किती आले याच्यामध्ये पहिल्यांदाच आहे ते दुहेरी अवतरण चिन्ह. किती विरामचिन्ह आलेली आहेत विचारले आपल्याला. कोणती विचारलेलं नाहीये, किती आलेली आहे. पहा कोणकोणती आलेली, किती आलेली आपण पाहूया. पहा पहिल्यांदा आलेलं पहा. याच्यामध्ये वेगळी वेगळी विरामचिन्ह आलेली. ही सर्व विरामचिन्ह आपल्याला अभ्यासली पाहिजे. सर्व अभ्यासावरूनच आपल्याला या ठिकाणी कळणार आहे की कोणकोणती आलेली आहे, किती आलेली आहे. या दोन्ही गोष्टी आपल्याला कळतात. हे करण्यासाठी आपल्याला या ठिकाणी कोणकोणते आलेले आहेत पाहूया आपण. पहा. अरे, इथं अरे या ठिकाणी हे जे वापरलेलं आहे हे आहे दुहेरी अवतरण चिन्ह. हे आहे दुहेरी अवतरण चिन्ह. हे कशासाठी वापरतात? बोलणाऱ्याच्या तोंडची, बोलणाऱ्याच्या तोंडचे जे शब्द आहे हे दाखवण्यासाठी या ठिकाणी आहे. हे कोणतं आलेलं आहे? हे आलेलं आहे उद्गारवाचक चिन्ह. उद्गारवाचक, उद्गारवाचक चिन्ह. नंतर कोणतं आलेलं आहे पहा बरोबर. या ठिकाणी आहे ते प्रश्नचिन्ह. प्रश्नचिन्ह हे दुहेरी अवतरण चिन्ह. या ठिकाणी आहे ते प्रश्नचिन्ह. आपल्याला इथे विचारलेलं काय आहे? या वाक्यामध्ये किती विरामचिन्ह आले? तर 3 आले. दुहेरी अवतरण चिन्ह, उद्गारवाचक चिन्ह आणि प्रश्नचिन्ह. या ठिकाणी 3 चिन्ह आलेली आहे. ओके. चला पुढे. खालील पर्यायातून जोड शब्द नसणारा. जोड शब्द आहेत आणि जोड शब्द नाही. कोणते जोड शब्द आहेत
की जेव्हा दोन अर्थपूर्ण शब्द एकत्र येतात तेव्हा त्यापासून जोड शब्द तयार होतो. याच्यामध्ये जोड शब्द नसणारांच्या की जवळपास, जाड पातळ, जाडपोड, जाडजूड. तर याच्यामध्ये कोणता जोड शब्द नाही, तर यामध्ये जाड पातळ हा जोड शब्द नाही. जवळपास, जवळ आणि पास या दोन्ही जवळ जवळपास, ही जवळपास किंमत सारखीच आहे असा आपण विचार करतो. जाडपोड, जाड आणि पोड हे दोन शब्द एकदम जाडपोड बनला. जाड आणि जूड याच्यापासून जाडजूड बनला. जाड पातळ हा जोड शब्द नाही, जाडजूड आहे, त्यामुळे जाड पातळ हा जोड शब्द नाही. आता संवाद, हा संवाद कोणी वाचलेला आहे, कोण बोललेलं कोणतं वाक्य हे आपल्याला लिहिता आलं पाहिजे. पहा काय म्हणलेले पहा. अरे हॉस्पिटलच्या बाहेर एवढी रांग कशासाठी? आता कोण म्हणले कळत नाही. अरे सदू नवीन संसर्गजन्य रोग आलेला आहे. हे कोण बोललेलं आहे की ज्याला तो पहिला वाक्य सदू बोललेला आहे. अरे हॉस्पिटलच्या बाहेर एवढी रांग कशासाठी हा सदू बोलला. आणि ती व्यक्ती ज्याला बोललेला आहे की म्हणजे अरे सदू नवीन संसर्गजन्य रोग आला आहे ही जी व्यक्ती बोललेली आहे. आता त्याचं नाव कुठं आलेलं आहे का पुढे आपण बघू. ओके, म्हणजे ही दुसरी व्यक्ती जी आहे ती बोललेली आहे. हो का, नाव काय त्याचं हे कोण बोलला? सदू बोलला. हे सदू बोललेला आहे. ओके, स्वाईन फ्लू त्याच्या तपासणीसाठी ही रांग. ही दुसरी व्यक्ती जी आहे ही दुसरी व्यक्ती बोललेली की स्वाईन फ्लू हे त्याच्या तपासणीसाठी रांग आहे. सर्वांनी तोंडाला हे काय लावलेलं आहे? हे सदू बोललेलं आहे. हे सदू बोललेलं आहे. विषाणू संसर्ग होऊ नये म्हणून सर्वांनी मास्क लावले ही दुसरी व्यक्ती बोलली. आता या दुसऱ्या व्यक्तीचं कुठे नाव आलेलं म्हणजे हा संवाद फक्त दोघांमध्येच झालेला आहे. मग हॉस्पिटलच्या बाहेर कोणत्या रोगाच्या तपासणीसाठी रांग होती याचं नाव आलेलं आहे. कोणता रोग आहे? स्वाईन फ्लू. म्हणजे या ठिकाणी हॉस्पिटलच्या बाहेर तपासणीसाठी स्वाईन फ्लूच्या तपासणीसाठी गन वगैरे वापरून किंवा त्याच्यामध्ये थुंकी तपासायला देऊन वेगवेगळ्या प्रकारे त्याची तपासणी केली जाते. पुढे संवादामध्ये प्रश्न आहे, सर्वांनी मास्क का लावले? खालच्या ओळीत विषाणू संसर्ग होऊ नये म्हणून सर्वांनी मास्क लावले. पण आपल्या बोलण्यात थुंकी उडते किंवा तो आपल्या बोलण्यात हे विषाणू तोंडातनं बाहेर पडतात. हे विषाणू आपल्या संपर्कात येऊ नये म्हणून मास्क लावतात की मास्कमध्ये हवा गाळून येते, त्यामुळे विषाणू त्यातून आतमध्ये आपल्या शरीरात येणार नाही म्हणून विषाणू संसर्ग होऊ नये म्हणून सर्वांनी मास्क लावलेले आहे. म्हणजे विषाणू संसर्ग होऊ नये. संसर्गजन्य रोग व्हावा म्हणून म्हणजे नीट व्यवस्थित हे पर्याय वाचणं गरजेचं असतं. पण खालील वाक्यात रिकाम्या जागी योग्य ध्वनीदर्शक शब्द निवडून त्याचा पर्याय क्रमांक शोधा. रात्री झोप लागली नाही कारण डासांची म्हणजे डासांचा जो आवाजदर्शक ध्वनीदर्शक शब्द आहे तो माहिती पाहिजे. डासांची काय असते? भुणभुण. डासांची भुणभुण या ठिकाणी. आणि कटकट कोणाची असते? बायकोची कटकट असते. धुमधूम वगैरे गुणगुण नाही. चला पुढे संवादावरती प्रश्न. सुधा कधी आलीस? आता इथे संवाद आलेला आहे. काल सकाळी आले मुंबईहून, उद्या रक्षाबंधन करून मुंबईला जाणार. काय गे एवढ्या घाईने? पाठीमागे जाणार म्हणजे परत लगेच घाईने जाणार. परवा आमच्या कॉलेजची सहल जाणार आहे. पण काका तुमची तब्येत ठीक आहे ना? म्हणजे इथं कोण बोललेलं इथं लक्षात येते काका. मी सुद्धा कधी आलीस हे कोण बोललं? काका बोललेले. काल सकाळी हे कोण बोललेलं आहे? सुधा बोललेली आहे. का गे एवढ्या घाईने पाठीमागे जाणार आहे? काका बोललेली आहे. परवा आमच्या कॉलेजची सहल आहे ही सुद्धा बोललेली आहे. काका तुमची तब्येत ठीक आहे ना? ही सुद्धा बोललेली आहे. परवा आमच्या कॉलेजची सहल जाणार आहे सुद्धाच बोलली. पण काका तुमची तब्येत ठीक आहे ना? सुद्धाच बोलली. हो सुद्धा, आता गावातील कावीळ डेंग्यूची साथ कमी झाली आहे. सर्व गाव कसं स्वच्छ केले. कावीळ पाण्यामध्ये होते, दूषित पाणी. डेंग्यू हा मच्छरमुळे होतो. घाण पाणी असेल तर त्यावर तिचे मच्छर बसतात, त्यामुळे आपल्याला डेंग्यूची साथ येते. ताप, जुलाब वगैरे सगळं होतं. वेगवेगळे आहे. कॉलरा वेगळा आहे, कावीळ वेगळे आहे, डेंग्यू वेगळा आहे. वरील संवादात कोणत्या सणाचा उल्लेख आलेला आहे? तर इथं उल्लेख आलेला आहे उद्या रक्षाबंधन करून पुन्हा मुंबईला जाणार. मी सुद्धा मुंबईला शिकायला आहे.
म्हणजे रक्षाबंधन या सणाचा उल्लेख आलेला आहे. तर उत्तर येणार आहे रक्षाबंधन. पुढे काय म्हणलेले, सुधा मुंबईहून कधी आली. आता कधी आली पहा बरं, इथं त्याच्यामध्ये दिलेलं आहे त्यांनी. पहा काय म्हणते, काल सकाळी मुंबईहून आली. म्हणजे कधी आली, सकाळी आली का पहाटे आली, सकाळी आली. म्हणजे इथं आपल्याला विचारलेलं आहे सुधा मुंबईहून कधी आली, सकाळी आलेली आहे. आता दुपारी रात्री संध्याकाळी पर्याय व्यवस्थित वाचा. गावात कोणत्या रोगाची साथ आली होती. आता मागच्या उतार्यावरचा तो प्रश्न, गावात कोणत्या रोगाची साथ आली होती, इथं दिलेलं आहे. कोणत्या रोगाची साथ आली होती. गावात डेंग्यू कावीळ याची साथ आली. साथ म्हणजे सगळ्यांना रोग येतो त्याला म्हणत, एकाला आलं तर त्याला म्हणत नाही साथ. म्हणजे जेव्हा एकच आजार अनेक जणांना गावातला येतो तेव्हा त्याला म्हणतात साथीचा रोग. म्हणून वेगवेगळ्या रोगांची साथ येत असते. तर त्यामध्ये कॉलर आणि डेंग्यू, फक्त कावीळ, फक्त डेंग्यू, कावीळ आणि डेंग्यू या दोन्ही रोगाची साथ आली होती. तर उत्तर येईल कावीळ आणि डेंग्यू. मलेरिया नाही. जशी मडक्यांची उतरण, मडकी एका ठिकाणी त्याला उतरंड म्हणतात, तशी भाकऱ्यांची काय असते, भाकऱ्यांची चवड. संच कशा असतो, उपकरणांचा संच, पुस्तकांचाही संच येऊ शकतो. थाप कशाची येते, थाप कोणता समूहदर्शक शब्द आहे व या ठिकाणी थाप ह्याच्यावर थाप घालतात. तसा थाप हा कोणता समूहदर्शक शब्द नाही आहे. गठ्ठा पुस्तकांचा, पाठ्यपुस्तकांचा असेल, पुस्तकांचा असेल, रद्दीचा असेल, अधिक येतो. तर भाकऱ्यांची चवड. पुढे बांगड्यांचा ध्वनीदर्शक शब्द, बांगड्यांची किनकिन, बांगड्यांचा किनकिन. हा कडकडाट कशाचा असतो, विजांचा कडकडाट. चमचमाट हा ध्वनीदर्शक नाही, हा ध्वनी नाही आहे. चमचमाट विजांचा चमचमाट असतो, पण तो ध्वनी नाही आहे. चकचक करणं हवं. छनछनाट पैशांचा छनछन. हा त्यामुळे इथं बांगड्यांचा किनकिन. हा आता रिकामी जागी योग्य शब्द निवडून सुसंगत वाक्याचा परिचय सर्वच पाहणं गरजेचं आहे आणि ते सर्व समजून घेणं गरजेचं आहे. टिंबटिंब ही आपली वायुवाद्य, वायू म्हणजे हवा, हवा फुंकून वाजवले जाणार डमरू, वीणा, तुतारी, सनई. आता डमरू असं वाजवतात म्हणजे ते कसलं वाद्य आहे, डमरू. डमरू हे चर्मवाद्य. डमरू आहे ना, हे चर्म कातडं लावलेलं असतं आणि ते डमरूवरती त्या कातड्यावरती बाजूच्या दोरीचा हे आडव म्हणजे ते चर्मवाद्य. विणा, सतार, विणा हे सगळे तंतुवाद्य, तार छेडली जाते, हे तंतुवाद्य. हे चर्मवाद्य, हे तंतुवाद्य. नंतर पाहू तुतारी, फुंकायचं वाद्य. सनई हे देखील फुंकवाद्य. आता हे दोन्ही वायुवाद्य म्हणजे फुंकवाद्य आहे. आता कोणतं माहीत नाही, पुढे पाहावं लागेल आपल्याला. या दोन्हीपैकी उत्तर येणार. टिंबटिंब प्रसंगी हे वाद्य वाजवले जाते. आता सनई, तुतारी सगळीकडे वाजव. मदारी खेळाच्या, दुःखाच्या, मंगल, अशुभ. जर आता कोणत्या प्रसंगी मदारी खेळताना कोणतं वाद्य वाजवतो, डमरू वाजवतो. हे वायुवाद्य आहे का, नाही. म्हणजे तो पर्याय करतो. दुःखाच्या प्रसंगी कोणतं वाद्य वाजवत नाही, आनंदाच्या प्रसंगी म्हणजे मंगल प्रसंगी. हे उत्तर येणार आहे, पण बाकीचं पुढे पाहूया. सनईचे सूर टिंबटिंब असतात. इथं उत्तर सांगतो. सनईचे सूर कसे असतात, डुमडुम, गोड, कंटाळवाणी, बेसूर. तर सनईचे सूर गोड असतात आणि मग याच्यावरनं मागे जायचं. मग सनई आपले वायुवाद्य, फुंकवाद्य सनई आलं म्हणजे वायुवाद्य आलं. पुन्हा कधी हे सनई वाजवतात, मंगल प्रसंगी. मंगल प्रसंगी हे सनई वाद्य वाजवतात, लग्नामध्ये वगैरे असतात. आणि सनईचे सूर अगदी गोड असतात. चला पुढे खालीपैकी वर्तमान काळी वाक्याचा, वर्तमान काळी म्हणजे याचा अर्थ क्रिया घडत आहे, चालू क्रिया आहे, तेव्हा वर्तमान काळ असतो. शंकर नावाचा छोटा मुलगा होता. होता आत्ता आहे का, होता म्हणजे घडून गेलेली आहे. म्हणजे कोणता येईल तो, भूतकाळ. पहा, इसवी सन 1899 मध्ये इंग्लंडला गेलं. 1899 मध्ये घडलेली घटना म्हणजे घडून गेलेली घटना आहे. म्हणजे हा कोणता येणार आहे, भूतकाळ. राहुल मैदानावरती खेळत आहे, जे खेळण्याची क्रिया चालू आहे म्हणजे तो येईल वर्तमान काळ. आणि शंकरराव इंग्लंडला जातात, जात आहेत म्हणतात तो वर्तमान काळ. जातात
इथं क्रिया चालू आहे म्हणजे हा वर्तमान काळ. जातात, आता भूतकाळामध्ये पण होऊ शकतं, गेले, जात आहे वर्तमान काळी, आणि भविष्यामध्ये जाती, म्हणजे या ठिकाणी निश्चित असं वर्तमान काळी वाक्य राहुल मैदानावर खेळत आहे, हे वर्तमान काळी वाक्य येणार आहे. पुढे जेव्हा पर्यायी गटमध्ये इथं तुम्हाला हे लक्षात आलं पाहिजे बरं का, हे दोन तर निश्चित अशी भूतकाळ आहे, या दोघांमध्ये जास्त योग होतो. जातात हे पण वर्तमान काळी येऊ शकतो, जात आहेत म्हणलं इथं निश्चित असं, तिथं राहुल मैदानात खेळत आहे, निश्चित वर्तमान काळी वाक्य आहे. खालीलपैकी चुकीची जोडी पहा, चुकीची जोडी ओळखायची. वाघ गुहेत राहतो, वाघ करवंदाच्या जाळीत राहतो, पोपट खोप्यामध्ये राहतो. खोप्यामध्ये कोण राहतं, कोणाचा खोपा असतो, सुगरणीचा, ही सुगरण या पक्षीचा खोपा असतो. घोडा तबेल्यामध्ये राहतो, पागेमध्ये राहतो, किल्ल्यावर असेल तर पागेत राहतो, सपाट्यावरती असेल तर तबेल्यामध्ये, त्याच्या घराला तबेला लागतो. हत्तीखाना, अंबरखाना बरोबर आहे. तर या ठिकाणी चुकीचं कोणतं आहे, पोपट जंगलामध्ये असेल तर झाडाच्या टोलीत राहतो, आणि कृत्रिमरित्या माणसाने बनवून दिला असेल तर त्याला पिंजरा लागतो. तर खोपा कोणाचा असतो, सुगरणीचा. त्यामुळे उत्तर चुकीचे येणारे पर्याय क्रमांक 2 पोपट खोपा हे चुकीचं आहे, बाकीचं सर्व बरोबर आहे. आता गणिताचे आपण पाहणार आहोत. गणिताचा प्रत्येक प्रश्न आपण बारकाईने समजून घेणार आहोत, प्रत्येक प्रश्न आपण सोडवणार आहोत. पहा 26वा प्रश्न, 720 संख्या ही संख्या अहोकार कशी घ्या. 26वा प्रश्न आहे 720, या पद्धतीनं लिहिले जातात. 720 ही संख्या, पर्याय क्रमांक 3 उत्तर आहे. चला पुढील प्रश्न पहा, 530 अधिक 222 बरोबर किती. 27वा प्रश्न, 530 अधिक 222, 530 अधिक 222. ओके, याची बेरीज करायची. एककाची 0 2 2, 3 2 5, 5 2 7, 752 येईल, आणि उत्तर पाहायचं आहे अंकामध्ये दिलेलं, अक्षरामध्ये दिलेलं आहे. ओके, आडवी बेरीज केली तरी काही हरकत नाही. खालील पर्यायातील सर्वात मोठी संख्या कोणती. आता इथं पर्याय दिलेले आहे, आणि यातली लहान मोठी सर्वात मोठी विचारलेली आहे. 573 संख्या एकाखाली एक मांडा, 567, 577, 677. आपल्याला काय विचारलेलं आहे, मोठी. तुलना कशाची करायची, शतक स्थान, एकक दशक शतक. एकक आहे, दशक आहे, शतक आहे. इथं शतकामध्ये बघा, इथे 5 5 5 6, त्यात मोठे कोणते, 6, ही सर्वात मोठी येणार आहे, पर्याय क्रमांक 4. सर्वात लहान विचारली असती तर याच्यामधून आपल्याला शतकावरनं तुलना करता येत नाही, दशकावरनं केली असती तर 7 6 6 ही सर्वात लहान आली असती, आणि ही सर्वात मोठी. चला पुढील प्रश्न पहा. प्रश्न क्रमांक 29, सोबतच्या आकृतीत किती आयत आहे. आता याच्यामध्ये आयत किती आहेत, या ठिकाणी पहा, याला चौरस म्हणतात, आणि आयत त्याची लांबी सारखी असते. या दोन बाजू समोरासमोर सारख्या असतात, या दोन बाजू सारख्या समोरासमोर बाजू सारख्या असतात, आणि चारी कोण काटकोण असतात. या आकृतीला आयत म्हणतात. याच्यामध्ये फक्त आणि फक्त आयत विचारले, आयत 1 2 3, म्हणजे या ठिकाणी 3 आयत आहे, या ठिकाणी उत्तर 3 आहे. खालीलपैकी रेषाखंडाची आकृती कोणती. त्याच्यामध्ये रेषाखंड कोणता आहे. आता बघा, थोडीशी आकृती आपल्याला पाहिली पाहिजे, व्यवस्थित समजून घेतली पाहिजे. प्रत्येक आकृतीला नाव काय म्हणतात ते दिलेलं आहे, ते बघितलं पाहिजे. हा प्रश्न क्रमांक 30 आहे, 30 नंबरचा प्रश्न. या आकृतीला काय म्हणतात हो, या आकृतीला म्हणतात रेषाखंड. दुसरं नाव आहे ना सेगमेंट, सेगमेंट रेषा. दुसरा पर्याय आहे, याला म्हणतात रेषा, लाईन, इंग्रजीमध्ये लाईन. तिसरी आकृती आहे, याला म्हणतात किरण. दुसरं याला इंग्रजीमध्ये म्हणतात रे. चौथी आकृती आहे,
याला म्हणतात कोन, इंग्रजीमध्ये म्हणतात अँगल. आपल्याला या ठिकाणी रेषाखंडाची आकृती पर्याय क्रमांक 1 ही रेषाखंडाची आकृती आहे. तर पुढे खाली कोणत्या तारखांना एकच वार असतो पहा. 31वा प्रश्न आहे. प्रत्येक पहिला पर्याय 5, 11, 17 आणि 23. पहा या ठिकाणी सोमवारी 1 तारीख आली तर पुढल्या सोमवारी 8 तारीख येते. म्हणजे कितीचा फरक आहे? 7चा. म्हणजे यातला फरक कितीचा आला पाहिजे? 7चा. जिथं 5 आणि 7 12 पाहिजे, 11 आणि 7 18 पाहिजे, 17 आणि 7 24 पाहिजे. इथं 7चा फरक आहे का? नाही. पहिला पर्याय चुकीचा आहे. दुसरा का 9, 17, 25. 9, 17, 25 यातला फरक पहा. 9, 8, 17, 17, 8, 25. फरक 2 सोमवारमध्ये फरक 7 दिवसाचा. इथं 8 दिवसाचा दिला म्हणजे चुकीचा आहे. तिसरा पर्याय पहा 8, 15, 22, 29. 8, 15, 22, 29. फरक बघा यात कितीचा आहे? 8 आणि 7 15, 15 आणि 7 22, 22 आणि 7 29. 7 दिवसाचा फरक आहे. बरोबर आहे. चौथा पर्याय काय आहे पहा 6, 13, 20, 26. 6, 13, 20, 26. इथला फरक बघा 6 आणि 7 13, 13 आणि 7 20, 20 आणि 7 27 पाहिजे. इथे किती दिले? 26 दिले. हा चुकीचा आहे. बरोबर आहे पर्याय क्रमांक 3. पुढील प्रश्न पहा. पुढीलपैकी कोणत्या वर्षात फेब्रुवारी महिन्याचे 29 दिवस होतात? 29 दिवस कोणत्या वर्षामध्ये असतात? तर फेब्रुवारी महिना लीप वर्ष असेल. लीप वर्षामध्ये फेब्रुवारी महिन्याचे दिवस 29 असतात. लीप वर्षात फेब्रुवारी 29 दिवसाचा असतो आणि सर्वसाधारण वर्षामध्ये फेब्रुवारी हा 28 दिवसाचा असतो. लीप वर्ष कसं ओळखायचं? या लीप वर्षात शेवटच्या 2 अंकाला 4ने भाग गेला. म्हणजे ज्या सणाला 4ने भाग जातो त्याला लीप वर्ष. मग हे लीप वर्ष आहे का? आहे. दुसरा आहे 2010. हा पहिला पर्याय आहे. हा दुसरा आहे, तिसरा, चौथा. 2010 ला जातो का? 4ने भाग नाही जात. तर काय 2005 हे लीप वर्ष नाही. 2001 लीप वर्ष नाही. लीप वर्ष कसं ओळखायचं? 4ची कसोटी शेवटच्या 2 अंकाला 4ने भाग केला. मग 4 ने 8 जातो. 4च्या पाट्यात 10 नाही आहे, 4च्या पाट्यात 5 नाही आहे, 4च्या पाट्यात 1 नाही आहे. म्हणजे पर्याय क्रमांक 1 हे लीप वर्ष आहे. पुढे पहा 2 ऑक्टोबर शुक्रवार या दिवशी गांधी जयंती. तर त्याच महिन्यात 27 तारखेला भाऊबीज आहे. तर भाऊबीज कोणत्या वारी? पहा 2 ऑक्टोबरला तुम्हाला गांधी जयंती दिली. 2 ऑक्टोबर. पहा प्रश्न क्रमांक 33. 2 ऑक्टोबर गांधी जयंती. 2 ऑक्टोबरला गांधी जयंती असते आणि या गांधी जयंतीला आपल्याला वार दिलेला आहे शुक्रवार. आणि त्या महिन्यामध्ये ऑक्टोबर महिन्यामध्ये 27 ऑक्टोबरला भाऊबीज आहे. 27 ऑक्टोबर या दिवशी भाऊबीज आहे आणि त्या भाऊबीजेच्या दिवशी कोणता वार येईल असं विचारलेलं आहे. भाऊबीजेच्या दिवशी कोणता वार? कॅलेंडर तयार करा. सोमवार, मंगळवार, बुधवार, गुरुवार, शुक्रवार, शनिवार आणि रविवार. 2 ऑक्टोबरला शुक्रवारी 2 तारीख आहे. पुढला शुक्रवार 7 दिवसांनी येतो. 2 आणि 7 9. त्या पुढला शुक्रवार 9 आणि 7 16. त्या पुढला शुक्रवार 16 आणि 7 23. आणि त्या पुढला शुक्रवार 30. मी शुक्रवारचे सगळे वार काढले. आता आपल्याला किती सांगितले? 27 तारखेला भाऊबीज. मग 27 तारीख कुठे येत पाहू? ते विचारत 24, 25,
26 आणि 27 तारखेला बघ. बरं 30 पासून उलट जावा सोपं. 29 तिच्या अगोदर 28 27 म्हणजे 27 तारखेला कोणता वार येणार आहे? मंगळवार. युक्त काय आपलं येणार आहे? मंगळवार. उत्तर पर्याय क्रमांक 2 मंगळवार. पुढे मोठ्यात मोठी 2 अंकी संख्या व लहानात लहान 2 अंकी संख्या यामधील फरक. आता मोठ्यात मोठी 2 अंकी संख्या, 1 अंकी मोठ्यात मोठी संख्या 9 आहे. हा 34वा प्रश्न आहे. 1 अंकी मोठ्यात मोठी 9 आहे. 2 अंकी मोठ्यात मोठी 9 आहे. 2 अंकी लहानात लहान 1 अंकी लहानात लहान 1 आहे आणि मग एक वरती 0 दिला 10 होता. 1 अंकी मोठ्यात मोठी संख्या 9 आहे. म्हणजे त्याच्यात 1 मिळवला की 2 अंकी लहानात लहान संख्या काय होईल? लहानात लहान 1 अंकी 1 आहे. 0 नाही बरं का, 0 ही संख्या नाही आणि 2 अंकी लहानात लहान संख्या 10. या शून्याला महत्व कधी येतं? जर तो अंकाच्या उजवीकडे आला. आता या डावीकडे जर एक 0 आला, याचा डावीकडे किंमत आहे का काय? 5च होणार आहे. नुसते 5 आहे, तिकडे डावीकडे 0 दिला 5 आहे. किती 0 दिली तर किंमत वाढत नाही. पण ते जर या 5च्या उजवीकडे 0 आला तर 5ची किती केली किंमत त्यांनी? 50 केली. अजून उजवीकडे अजून एखादा 0 आला, काय झाली किंमत? 500. म्हणजे उजवीकडे अंकाच्या उजवीकडे 0 आला तर तो किंमत 10च्या पटीत वाढवत जाईल. मग आपल्याला काय विचारले? मोठ्यात मोठी 2 अंकी संख्या 99, लहानात लहान 2 अंकी संख्या 10 आणि यातला फरक किती? फरक म्हणजे वजा. नावातनं 0 गेले 9, नावातनं 1 गेले 8. किती आला फरक? 89, 89. चला पुढे. सकाळी 9:30 नंतर 1.5 तासांनी गायत्री जोशींची शिष्यवृत्तीची परीक्षा सुरू होणार आहे. तर परीक्षा किती वाजता सुरू होणार? 9:30 याचा अर्थ काय होतो? 9:30. हा 35वा प्रश्न आहे. हे तास आहे आणि ही मिनिट आहे. म्हणजे 9:30 वाजले म्हणजे 9:30. 9 तास 30 मिनिटं झाली. आता 1.5 तास आहे. 1.5 तास म्हणजे काय? 1 तास 30 मिनिटं. 1.5 तास म्हणजे 1 तास 30 मिनिटांनी परीक्षा आहे. म्हणजे याच्यामध्ये 1 तास 30 मिनिटं मिळवले पाहिजे. म्हणजे किती झाले? 5 0 3 3 6 9 1 10. मग 10:60 मिनिटं होतात का घड्याळामध्ये? नाही. कधी 60 मिनिटाचा काय बनतो? तास बनतो. म्हणून यातलं 60 हे वजा करायचे. या 60 मिनिटांचा हे 60 मिनिटं त्याचा काय होणार आहे तयार? 1 तास. तो इकडे देऊन टाकायचा 1 तास. 60 मिनिटाचा 1 तास तासामध्ये देऊन टाका. पण इथं किती राहिले मिनिटं? काहीच नाही, 0 राहिले. म्हणजे 10 ने 11 म्हणजे 11 वाजून 60 मिनिटांनी 11 वाजून 0 मिनिटांनी परीक्षा सुरू होणार आहे. म्हणजे 11 वाजता परीक्षा सुरू होणार आहे. 11 वाजता उत्तर पाहिजे. 9:30 नंतर 1.5 तासांनी 11 वाजता. इथं उत्तरामध्ये सेकंद चुकलेला आहे, आपण दुरुस्त करूया. ओके, उत्तर आपण दुरुस्त केलेलं आहे. चला पुढे प्रश्न. त्रिकोणाला किती शिरोबिंदू असतात? आकृती काढायची लगेच. 36वा प्रश्न. त्रिकोण कशी आकृती काढा? याला शिरोबिंदू किती? 2 पेक्षा ज्या ठिकाणी 2 किंवा 2 पेक्षा जास्त रेषा एकत्र येतात त्याला शिरोबिंदू. किती आहे त्रिकोणाला शिरोबिंदू? 3 आहे. चला पुढील प्रश्न. 50 तास म्हणजे किती दिवस आणि किती तास? हा प्रश्न 50वा. 50 दिवस 50 तास याचे दिवस बनवायचे. किती दिवस होतात आणि किती तास शिल्लक राहतात? आता एका दिवसाचे किती होतात? रात्री 12 वाजता पुढले तारीख चालू होते. कुठपर्यंत? 12 वाजेपर्यंत रात्रीच्या. म्हणजे किती तासात होतो? म्हणजे एक दिवस याचे किती तास होतात? 24 तास होतात. एक दिवस म्हणजे 24 तास. 2 दिवसाचे याची दुप्पट झाली, याची दुप्पट करा 48 तास.
आणि मग 50 तासामधनं 48 तास वजा केले, ज्याचे काय होते तयार 48 तासाचे 2 दिवस तयार. तर किती शिल्लक राहिले? 2 तास शिल्लक राहिले. उत्तर काय येणार आहे? 2 दिवस आणि 2 तास. याचा ताळा करून बघायला गेल, एका दिवसाचे 24 तास, 2 दिवसाचे 24 दुने 48 आणि 2 तासाचे 48 आणि 2 50 तास. बरोबर आहे. 2 दिवस 2 तास. पर्याय क्रमांक 4. पुढे दिलेला आकृतीबंध पूर्ण करा. काय बदल होता तो समजून घ्यायचा आहे. 38वा प्रश्न. पहिल्यांदा उभा बाण दिलेला आहे, तो कसा झाला? आडवा झाला. म्हणजे कसा फिरला? घड्याळाच्या दिशेने. किती अंशातला फिरला? 90 अंशातला. पुन्हा तो खाली झाला, म्हणजे उभा होता तो फिरून आडवा झाला. आडवा आहे तो फिरून 90 अंशात फिरत जातो घड्याळाच्या दिशेने. पुन्हा तो 90 अंशात फिरला म्हणजे कसा होणार आहे? या पद्धतीने. पुन्हा मग घड्याळाच्या दिशेने फिरला असा, इथे फिरला घड्याळाच्या दिशेने, इथून तो फिरला घड्याळाच्या दिशेने, इथून तो फिरला घड्याळाच्या दिशेने, इथून तो घड्याळाच्या दिशेने. मग इथं आहे तो उभा होईल. आहे का उभा? आहे. मग इथून तो पुन्हा 90 अंशामध्ये फिरणार आहे घड्याळाच्या दिशेने, म्हणजे कसा होईल? या पद्धतीने. एका एका बाणामध्ये व्यवस्थित लक्ष दिलं. लक्ष द्यायचं. पर्याय क्रमांक 3. चला, ₹1.25 म्हणजे किती पैसे? आपल्या घरामध्ये भाकरीचं टोपलं आपल्या लक्षात घ्या. सव्वा भाकरी आहे. सव्वा भाकरी म्हणजे एक पूर्ण आणि दुसरी भाकरी आहे त्याचा पाव भाग, याला म्हणतात सव्वा. एक पूर्ण आणि सव्वा. माझा ₹1.25 आहे. ₹1 पैसे किती होतील? 100. मग त्याचे भाग करा बरं 100चे. ₹अर्धा म्हणजे 50 पैसे. आणि मग ₹अर्ध्या पुन्हा 2 भाग केले म्हणजे ₹1.25. 25 पैशाचा ₹1.25 होतो. मग ₹1.25 म्हणजे ₹1 आणि ₹1.25 म्हणजे किती झाले? 100 आणि 25, 125 पैसे. कोणताही पर्याय? पर्याय क्रमांक 2. पुढे पहा, 64 भागिले 8 बरोबर 64 भागिले 8. 64 ला 8 ने भागायचं. 8च्या पड्यात 8 8 64. हुशार मुलगा काय करेल? 8चा वर्ग 64 आहे. मग 64चं वर्गमूळ, 64चं वर्गमूळ किती येणार आहे? 8. म्हणजे 64 ला 8 ने भागला 8 येणार आहे. उत्तर पर्याय क्रमांक 1. 250 सेंटीमीटर बरोबर किती? पहा प्रश्न. 250 सेंटीमीटर. सेंटीमीटर, सेमी, मिली, सेंटी, डेसी आणि मीटर. 250 सेंटीमीटर, शेवटचा 0 सेंटीमीटरमध्ये. पहा काय होईल? 2 मीटर आणि 50 सेंटीमीटर. म्हणजे याचा फोडून लिहिलं तर काय लिहिलं जाईल? 2 मीटर आणि 50 सेंटीमीटर. 100 सेंटीमीटरचा 1 मीटर होतो. काय 1 मीटरचे 100 सेंटीमीटर होतात. मग 50 सेंटीमीटर म्हणजे काय होईल? 1 मीटरचा निम्मा भाग. म्हणजे हे 2 पूर्ण मीटर आहे आणि हा अर्धा मीटर आहे. 2 पूर्ण भाकरी आणि अर्धी भाकरी याला काय म्हणतात व्यवहारात? 2.5 मीटर. 2 मीटर आणि अर्धा मीटर 2.5 मीटर. उत्तर पर्याय क्रमांक 2 2.5 मीटर. समभुज चौकोनाला टिंबटिंब कोण असतात? समभुज याचा अर्थ काय? ज्याच्या चारही बाजू सारख्या. भुज म्हणजे बाजू. याच्या चारही बाजू सारख्या याला म्हणतात समभुज. आणि चौकोन कशाला? 4 बाजू बंदिस्त. 4 बाजू आणि 4 कोण असणाऱ्या बंदिस्त. समोर 4ही बाजू सारख्या आहेत. याला कोण किती असतात? चौकोन म्हणलं की त्याला कोण किती असतात? इथं चौकोन म्हणला हा शब्द, चौकोनाला 4 कोण असतात. कोण किती असतात विचारलं आपल्याला?
4 कोन असतात. त्याला पुढे प्रश्न, एका पेन्सिलीची किंमत ₹. आहे तर 4 पेन्सिलीची किंमत किती? पहा बरं, मी इथं जर तुम्हाला म्हणलं एका पेन्सिलीची किंमत ₹5, 4 पेन्सिलीची, ही 4 ₹5, ही पेन्सिल ₹5, ही ₹5, ही ₹5, म्हणजे काय करा तुम्ही 5 4 वेळा मांडून बेरीज, म्हणजे या 5ची 4 पट करा, म्हणजे 5 × 4. आता इथं 5 4ची आहे, ही या पेन्सिलची किंमत आहे, या पेन्सिलची किंमत या पेन्सिलची किंमत म्हणजे किती वेळा मांडला? 4 वेळा, म्हणजे × 4. इथं 5 4 वेळा म्हणजे 5 × 4, मग 4 वेळा म्हटलं म्हणून × 4. मी 4 पेन्सिल, एका पेन्सिलची किंमत तर 4 पेन्सिलची किंमत 4 × लिहा, किंवा 4 × असं लिहा, किंवा इथे 4 असं. इथं चिन्ह नाही आहे, याचा अर्थ इथं मध्ये गुणिलेचं चिन्ह असतं, हे लक्षात घ्या. × 4, 4 × आणि 4 हे तिन्ही पैकी कोणत्याही पर्यायामध्ये उत्तर असू शकेल. तर इथं 4 पेन्सिलची किंमत × 4. इथं पहा, × 4 हा पहिलाच पर्याय दिलेला आहे. दुसरा पर्याय काय दिला आहे? र 4 वेळा रची बेरीज. दुसरा पर्याय पण बरोबर आहे. 4 × इथे हा पर्याय पण दिलेला बरोबर आहे. अशा पद्धतीने देऊ शकतो मी. तिन्ही पर्याय येतात आणि चौथा पर्याय सर्व पर्याय बरोबर. त्याला पुढे विचार, मालतीबाईंनी जानेवारी महिन्यात दररोज 1.5 लिटर दूध विकत घेतले, तर जानेवारी महिन्यात त्यांनी किती लिटर दूध घेतले? आता तिसरीच्या पानाने हा प्रश्न खूप अवघड आहे. लिटर याचे मिली कोण? लिटर मधलं सर्वात लहान पाहतात मिली, सेंटी, देसी आणि लिटर. 1 लिटर मध्ये 1 लिटरचे मिली केले तर किती झाले? 1000. 1000 मिलीचा 1 लिटर बनतो. मग अर्धा लिटर म्हणजे किती होईल? 500 मिली. 1000च्या निम्मे 500. आणि मग पाव लिटर म्हणजे 1000चे 4 भाग केले तर 2 भाग केले 500चे, मग 4 भाग केले तर 500चे 2 भाग 250. म्हणजे 1000चे 4 भाग काय होते? 250. आपल्याला त्यांनी किती म्हणलेलं आहे? पाव लिटर म्हणजे काय? अर्धा लिटर आणि पाव लिटर म्हणजे किती झालं? किती झालं दूध? रोज घेतलेलं दूध आहे 750 मिली. दररोज 750 मिली. असं जानेवारी महिन्यात, जानेवारी महिन्याचे दिवस किती? जानेवारी किती दिवस? 31 दिवस. मग या 750 मिलीला आपल्याला 31 ने गुणावं लागेल. हा गुणाकार करावा लागेल. आता 31चा पाढा येत नाही, आपल्याला एका एका संख्येने गुणाकार शिकवला. 1 ने 0ला गुणले 1 0 0. 1 ने 5ला गुणलं 1 5 5. 1 ने 7ला गुणलं 1 7 7. आता दशकाने गुणायचं आहे. दशकाने गुणायचं म्हणून एककाने 0 घ्यायचा आणि मग दशकाने 3 0 0. 3 5 1505 चल 1. 3 7 21 आणि हातचा 1 22. उत्तर किती येणार आहे? 0 5 7 5 12 2 आणि 3 2. किती उत्तर आलं? 23,250 मिली. हे मिलीच्या घरामध्ये लिहायचे आहे आपल्याला. पहा, हे मिलीचं घरामध्ये आपल्याला हे लिहायचे. हे कशा पद्धतीने लिहिले पाहिजे पहा, व्यवस्थित समजून घ्या. मी आता इथं वेगळ्या कलरने लिहितो म्हणजे तुम्हाला ते लक्षात येईल. पहा या ठिकाणी ओके. पहा 23,250 मिली. शेवटचा 0 मिलीच्या घरात आला. 23,250. हे लिहिले मी 23,250. वरती लिहितो मी
आता लिटरच्या पुढचं जर आपल्याला लिटरच्या पुन्हा डेका हेक्टो किलो वगैरे असतात. मग आपल्याला इथं मुद्दाम आपल्याला सांगायचं आहे. आता इथं हे 23 लिटरमध्ये किती झाले? हे लिटर 23 लिटर आणि 250 मिली. 23 लिटर आणि 250 मिली जे उत्तर येणार आहे 23 लिटर आणि 250 मिली. याला व्यवहारामध्ये काय म्हणते? 23 लिटर आणि 250. 23 पूर्ण भाग आणि ही पाव, याला काय म्हणतात? 23 पूर्ण आणि पाव 23.25 लिटर. याला काय म्हणतात? 23.25. सव्वा 23 लिटर. लक्षात घ्या 23.25 लिटर. पर्यायामध्ये पर्याय क्रमांक 2 आहे 23.25 लिटर. तिसरीच्या पदाने अवघड आहे पण आपल्याला हे समजून घेतलं पाहिजे, आलं पाहिजे. भविष्यात ते 2दा-3दा सोडवलं आलं पाहिजे आपल्याला. चला पुढील प्रश्न पहा. प्रश्न क्रमांक 45. सोबतच्या आकृतीचं नाव काय आहे? पहा या आकृतीला काय म्हणतात? ज्याच्या समोरासमोरील बाजू एकरूप असतात, चारी कोण काटकोन असतात, या आकृतीला म्हणतात आयत. काय म्हणतात? आयत. उत्तर काय येणार आहे? आयत. पर्याय क्रमांक 1. चौरस. चौरस चारी बाजू सारख्या आणि चारी कोण काटकोन असतील तर त्याला चौरस. उदाहरणार्थ हा चौरस आहे. याच्या चारी बाजू सारख्या आहेत, चारी कोण काटकोन आहे, याला चौरस. पतंग. याला पतंग म्हणतात. आयत काढून दाखवलेलं. आता एक दुसरा एक प्रकार आहे, हा तुम्हाला अभ्यासाला नाही येईल, माहिती पाहिजे. याला म्हणतात समभुज. याच्या चारी बाजू सारख्या आहेत पण चारी कोण काटकोन नाही, याला म्हणतात समभुज. म्हणजे समान बाजू असणाऱ्या, चारी बाजू सारख्या समभुज चौकोन, याला काय म्हणतात? समभुज चौकोन. त्यामुळं हे एक माहिती असावं. कायत या आकृतीला म्हणतात. पुढचा प्रश्न आहे 1/6 ही संख्या 4 वेळा घेऊन बेरीज केली असता उत्तर किती? 46. 1/6. 1/6 किती वेळा घेतली? 4 वेळा. एकदा, 2 वेळा, 3 वेळा, 4. याची बेरीज करायची आहे. जादीचं चिन्ह. मी तर छेदाची कधीही बेरीज होत नाही. किती वेळा? 50 वेळा मांडलं. फक्त अंशाची बेरीज किती वेळा? 4. 1, 2, 3, 4. याची बेरीज किती आहे? बेरीज 1, 2, 3, 4. उत्तर किती येणार आहे? 4/7. उत्तर आलं 4/7. पर्याय क्रमांक 3 आहे. त्याला पुढे सचिन जवळ श्रीकांतपेक्षा 40 गोळ्या कमी आहे. श्रीकांत जवळ क गोळ्या असतील तर सचिन जवळ गोळ्या. पण आता समजून घेऊया हा प्रश्न. 47वा. सचिन जवळ जेवढ्या गोळ्या आहेत त्याच्यापेक्षा सचिन जवळ श्रीकांतपेक्षा 40 गोळ्या कमी. मग जर आपण म्हणलं श्रीकांतकडे 100 गोळ्या आहेत, तर सचिनकडे किती येतील? 100 मधनं 40 गेले. 100 वजा 40 उत्तर किती? 60. हे काय केलं आपण? श्रीकांतजवळ गोळ्या जेवढ्या आहेत त्यात काय केलं? 40 वजा केलं. मग आता इथे 100च्या ऐवजी त्यांनी काय म्हणले? श्रीकांतजवळ क गोळ्या आहेत. मग सचिन जवळ किती? 100 मधनं 40 वजा करतो. मग तसं हे माहीत नाही. मी क मधनं काय करायच्या? 40 गोळ्या वजा करायच्या. म्हणजे जर श्रीकांतकडे 40 क असतील तर सचिनकडे किती असणार आहे? क वजा 40. उत्तर पर्याय क्रमांक 3 येणार आहे. ही अक्षर मांडून जी वजाबाकी असेल ही करायची नाही, लक्षात आलं पाहिजे. आणि माधवकडे बघ जर मी म्हणलं असतं, दुसरा एक विद्यार्थी माधवकडे
याच्याकडे श्रीकांतपेक्षा 30 गोळ्या जास्त आहे. श्रीकांतकडे 30 गोळ्या जास्त. मग श्रीकांतकडे 100 असतील तर माधवकडे किती येतील हो? 100 अधिक 30 म्हणजे किती येणार? 130. आणि अक्षरात कसं करा? माधवकडे गोळ्या किती? श्रीकांतकडे क गोळ्या, तर माधवकडे क अधिक 30. म्हणजे याही लक्षात आलं पाहिजे. वजा 40, क वजा 40. जी जेवढ्या श्रीकांतकडे आहे त्याच्यातनं वजा 40 केल्या की तेवढ्या सचिनकडे येणार आहे. आणि माधवकडे जर श्रीकांतपेक्षा 30 गोळ्या जास्त असतील तर 100 अधिक 30. आणि जर श्रीकांतकडे क गोळ्या म्हटले तर माधवकडे क अधिक 30. मागे पुढे दोन्ही लक्षात आलं पाहिजे. चला पुढे समोरील आकृतीची परिमिती काढा. परिमिती म्हणजे काय असतं? त्याच्या बाजूने पट्टी बांधायची असते, रिबन बांधायची असते. आपल्या टेबलाला बाजूने आपण रिबन बांधतो तशा पद्धतीने. या ठिकाणी त्रिकोण आहे, ही बाजू 5 आहे, ही बाजू 5 आहे, ही बाजू 4. रिबन बांधूया आपण. इथनं रिबन बांधायला सुरुवात करूया. इथून इथपर्यंत रिबन गेली किती झाली? 5. इथनं इथपर्यंत आली 5 आणि 5 10. आणि इथनं इथपर्यंत 4 म्हणजे किती आली? 5 अधिक 5 अधिक 4. हे उत्तर किती येणार आहे? 14. आणि परिमाण कोणतं असेल तर सेंटीमीटर असेल सेंटीमीटर, मीटर असेल मीटर. इथं परिमाण दिलेलं नाही आहे. 5 आणि 5 10 14 उत्तर येणार आहे. पुढे 4 लिटर आणि 300 मिलीलिटर बरोबर किती मिली? 49वा प्रश्न आहे. मिली पासून लिटर पर्यंतची गरज आकार मिली, सेंटी, देसी, लिटर आणि लिटर. मिलीलिटर, सेंटीलिटर, डेसिलिटर, लिटर. पहा आता इथं काय करायचं? तुम्ही 4 लिटर, लिटरच्या घरात 4 लिहा. याचे मिली केले तर किती होतील? या 4 लिटरचे डेसी केले तर 4 डेसी होतील. या 4 लिटरचे सेंटी केले तर 400 सेंटी होतील. या 4 लिटरचे मिली केले तर 4000 मिली. या 4 लिटरचे किती झाले? 4000 मिली. आणि वरती किती सांगितले? 300 मिली. मग 300 लिहिताना शेवटचा 0 मिलीमध्ये, हे 300 मिली. मग एकूण किती झालं आपलं? मिलीमध्ये सांगायचं उत्तर. याची बेरीज करा. किती मिली होतात बघा? 0 0 3 4. एकूण किती झाली? मिली. मिली म्हणजे याच्यामध्ये उत्तर सांगायचं. मिली किती आहे? 4300 मिली. उत्तर किती येणार आहे? 4300 मिली. पर्याय क्रमांक 4. द्रव पदार्थाचे मापन करण्यासाठी कोणते एकक वापरले जाते? द्रव पदार्थ, आपल्या घरी दूध आहे, तेल आहे. मग दूध मोजायचे आपल्याला कशामध्ये मोजतात? किलोमध्ये. अरे पहा, लिटर, ग्रॅम, मीटर, किलोमीटर. काय कशामध्ये मोजतात? लिटरमध्ये काय मोजतात? द्रव पदार्थ, दूध, तेल, तूप हे लिटरमध्ये मोजतात. माप बघितलं आहे ना दुधाचं? लिटरचं माप अशा पद्धतीनं असतं पहा. ह्याच्यात माप बारकी मोठी असतात. 200 मिलीचं, 500 मिलीचं, 1 लिटरचं. द्रव पदार्थ मोजण्यासाठी 1 लिटर, लिटर हे प्रमाण मोजलं वापरलं जातं. ग्रॅममध्ये मोजलं जातं वस्तुमान. वस्तुमान म्हणजे काय? वजन. हे ग्रॅममध्ये मोजलं जातं. मीटरमध्ये काय मोजलं जातं? अंतर. 2 गावामधलं, 2 वस्तूमधलं, आपल्या दोघांमधलं मीटरमधलं. आणि किलोमीटरमध्ये देखील त्या मोठं अंतर असेल तर ते अंतर किलोमीटरमध्ये मोजलं जातं. 2 गावामधलं, फलटण, पुणे, मुंबई असं. मी इथं द्रव पदार्थ मापनासाठी वापरलं जातं लिटर. पर्याय क्रमांक 1. पुढे पहा, 100 लिटर पाण्याच्या टाकीचा पाव भाग पाण्याने भरलेला आहे तर किती लिटरचा भाग भरला व किती लिटरचा भाग मोकळा राहिला आहे? पहा याच्यामध्ये काय म्हणलेलं आहे? किती लिटरचा भाग मोकळा राहिलेला आहे. पहा 100 लिटर पाण्याच्या टाकीचा पाव भाग पाण्याने भरलेला आहे. मग साध्या सोप्या भाषेमध्ये किती भाग मोकळा राहिलेला आहे? किती भाग भरला, किती भाग रिकामा? आपल्याला फक्त विचारलं किती भाग, किती लिटरचा भाग मोकळा. पहा अशी पाण्याची टाकी आहे, आपल्या घरामध्ये असते, वरती आपल्या स्लॅबवर असते. हे 100 लिटरचं आहे. मग याचे काय केले? पाव भाग. पाव भाग म्हणजे काय होतं? पहा बरं इथं
इथं सांगा असं म्हणजे पाव भाग म्हणजे काय 4 भाग केले की त्यातला 1 भाग म्हणजे हा पाव भाग. मी 100 लिटर याचे 4 भाग केले तर काय होतील 100 लिटरचे पाव 4 भाग केले तर 25 25 25 25. मग तसे याचे 4 भाग करा. त्यातला पाव भाग भरलेला म्हणजे एवढा भरलेला आहे म्हणजे किती भरलेला आहे लिटर याच्यात 100 लिटर बसतं. यातलं इथे एवढा भरलेला आहे 25 लिटर भरलेला आहे. वरचा रिकामी भाग आहे मी किती भाग रिकाम आहे एवढा भाग रिकाम आहे म्हणजे किती रिकाम आहे 75 लिटर. मोकळा राहिलेला भाग 75 लिटर. पाण्यात पडलेला आहे तर किती लिटरचा भाग मोकळा राहिला. तर किती लिटरचा भाग मोकळा राहिला. ओके चला पुढे प्रश्न. खालीलपैकी कोणत्या संख्येला 10 ने निश्चित भाग जातो. आपल्याला माहिती आहे पहिलीतली मुलं देखील 10 20 30 40 50 60 70 80 90 100 आलो. मग इथं काय असतं 10 20 30 40 50 60 70 80 90 100 आलो. इथं तुम्ही बारकाईने बघितलं तर काय शेवटी एकक स्थानी 0. ज्या संख्येला 10 ने भाग जातो त्या संख्येचे एकक स्थानी काय असतं 0. यातलं एकक स्थानी 0 असणारी संख्या कोणती आहे 80. याला फक्त 10 ने निशेष भाग जाईल. निशेष म्हणजे पूर्ण भाग जाईल. इकडं बाकी राहणार 10 7 70 इथं 5 बाकी राहील. 10 30 इथं 2 बाकी राहील. 10 60 इथं 4 बाकी राहील. निश्चित भाग म्हणजे बाकी 0 10 80. आणि मग गटात न बसणारी संख्या कोणती. 53वा प्रश्न आहे. 4 8 12 18 20 24. लक्षात आलं असेल हा पाढा चाललेला आहे कशाचा आहे 4चा. 4 एके 4 4 दुने 8 4 त्रिक 12 4 चौक 16 4 पंचे 20 4 7 24. चुकीचं कोणतं आहे 18. 4च्या पाड्यात नाही 4चा टप्पा मग 18 त्यात बसत नाही. तर पुढील आकृतीची परिमिती काढा. परिमिती म्हणजे काय तुम्हाला मगाशी सांगितलं होतं की रिबन याच्या भोवतणी रिबन बांधायची. माप पहा अशी जशी आकृती आहे तशी आपल्याला रिबन फिरवत जायची आहे. माप इथे 4 आहे इथे 2 आहे इथे 1 आहे इथे 2 आहे इथे 3 आहे इथे 4 आहे. असं काय रिबन बांधत जाणार आहे. साधी सोपी आयडिया पण सांगणार आहे तुम्हाला. ओके पहा इथून आपण बांधत जाऊया. हे किती झाले 2 3 2 5 3 8 8 4 12 12 4 16 सेंटीमीटर रिबन लागला. आता हुशार मुलगा काय करतो का हे जेव्हा असं पायऱ्या रचना असते हे 4 आहे ना एवढीच ही पण लांबी 4 असते. समज पाहिलं इथनं इथपर्यंत किती आहे 2 आणि इथनं वरची ही किती राहिली इथं 2 म्हणजे हे 2 हे 2 म्हणजे उभी किती झाली 4 झाली. आता आडवी बघितली ही किती आहे 4 वरती आडवी बघा बरं इथे 1 आहे आणि इथे 3 म्हणजे इथून इथपर्यंत 1 आहे आणि इथनं इथपर्यंत 3 आहे म्हणजे एकूण किती झाले 4. मग इथं डोळे झाकून हे 4 हे 4 8 हे पण पाहताना हे 4 हे 4 8 हे 4 4 8 8 ची दुप्पट 16. या ठिकाणी हे समजून घ्यायचं आहे. हे प्रॅक्टिकली सरावाने लक्षात येतात. चला पुढे 2 रुपये 5 रुपये आणि 50 पैसे. पहा तुमच्या खिशामध्ये एका खिशामध्ये 2 रुपये दुसऱ्या खिशामध्ये 5 रुपये हे किती झाले हो 2 रुपये. रुपयाच्या रुपयामध्ये घ्या 2 रुपये हे रुपये आणि इकडे पैसे. 2 रुपये म्हणजे किती हो 2 रुपये आणि 0 पैसे. 5 रुपये म्हणजे 5 रुपये आणि 0 पैसे.
आणि 50 पैसे याच्यात लिहू का 50 तर ते पैसा यांची सगळ्याची बेरीज करायची. रुपयाची वेगळी बेरीज, पैशांची वेगळी बेरीज, मग किती होते पहा. पैशाची 50 पैसे आणि 5 आणि 2 7 हे 7 रुपये आणि 50 पैसे. याला व्यवहारात काय म्हणतात? 7 रुपये आणि 50 पैसे म्हणजे अर्धा रुपये. याला व्यवहारामध्ये म्हणतात 7.5. याला व्यवहारात काय म्हणतात? 7.5 रुपये म्हणजे 7 रुपये आणि 50 पैसे. वावर कोणत्या पर्यायामध्ये? पर्याय क्रमांक 4 7 रुपये 50 पैसे. पुढे पहा रुपये पैशावरतीच आहे 76 रुपये भागिले पहा भागणी काय? भाग्यश्री जवळ 14 रुपये 75 पैसे आणि धनश्री जवळ 4.5 रुपये आहे. तर दोघींकडे एकूण रक्कम भाग्यश्री, या भाग्यश्री जवळ किती आहे? 14 रुपये 75 पैसे. रुपयामध्ये 14 रुपये, पैशामध्ये 75 पैसे. दुसरी कोण मुलगी आहे? धनश्री. या धनश्री जवळ काय आहे? किती आहे? 4.5 रुपये. 4.5 रुपये म्हणजे किती रे? 4 रुपये आणि 50 पैसे. याची रुपये पैशांची बेरीज करायची. माहिती काय होईल? 0 आणि 5 5 7 आणि 5 12. आता 1212 मांडली आपण 125 पैसे झाले. याचा रुपया केला तर हा 1 रुपया आजच्या इथे घ्यायचा. हा रुपया झाला. मग इथं 4 आणि 4 8 आणि हातचा 1 9 आणि वरचा 1. मी किती झाले? 19 रुपये 25 पैसे. 19 रुपये आणि वरती 25 पैसे. 25 पैसे म्हणजे पाव रुपये. याला व्यवहारात काय म्हणतात? 19 रुपये 25 पैसे. त्याला 19.25. याला काय म्हणतात व्यवहारात? 19.19. 19.19 म्हणजे 19 रुपये 25 पैसे. कोणताही पर्याय पहिला पर्याय आहे. तर पुढे सोबतच्या आकृतीची परिमिती काढा. आता ही परिमिती आकृती काढायची आपल्याला आणि मग या ठिकाणी लगेच लक्षात येतं. या ठिकाणी हे 6 आहे, हे 4 आहे. हे 6 याच्या म्हणजे आता समोरची बाजू पण 6 येणार आहे. हे 4 म्हणजे समोरची बाजू पण 4 येणार आहे. ही आयत. आयताच्या परिमितीचं काय सूत्र आहे? आयताची परिमिती लांबी आणि रुंदीच्या बेरजेची दुप्पट. काय? लांबी आणि रुंदी यांची बेरीज करा, त्याची दुप्पट करा. लांबी किती आहे? 6 आहे. रुंदी किती आहे? 4 आहे. याची बेरीज करा, त्याची दुप्पट करा. 6 4 10 10ची दुप्पट. उत्तर किती येणार? 20 सेंटीमीटर. मग इथं 6 4 10 असं केलं. 6 6 12 16 20 असं केलं. सोपी पद्धत सवय लावायची अशी. लांबी अधिक रुंदीची दुप्पट. 6 4 10ची दुप्पट 20. हे सरावाने आपल्याला शिकायचे. उत्तर पर्याय क्रमांक 3 20. पुढे आकृतीचा क्रम पूर्ण करा, म्हणजे आकृती बंद पूर्ण करा. पहिल्यांदा बाण पहा. पहिल्यांदा बाण या पद्धतीने. पुढे काय झाला? हा बाण घड्याळाच्या दिशेने फिरला. हा बाण काय झाला? खाली आला. घड्याळाच्या दिशेने फिरला. पुन्हा हा बाण घड्याळाच्या दिशेने फिरला म्हणजे कसा झाला? या पद्धतीने. पुन्हा हा बाण घड्याळाच्या दिशेने फिरला कसा होईल? हा बाण या पद्धतीने. पावर कोणत्या पर्यायामध्ये आहे? पर्याय क्रमांक 3. म्हणजे हे आपल्याला घड्याळाच्या दिशेने म्हणजे घटीवर आणि प्रतिघटीवर लक्षात यावं. पण एका पिंपामध्ये 49 लिटर पाणी होतं. दुसऱ्या पिंपात 39 लिटर पाणी होतं. तर दुसऱ्या पिंपात किती लिटर पाणी कमी आहे? पहा इथे एक पिंप आहे. या पिंपामध्ये आहे 49 लिटर
दुसरा एक पिंप आहे, या पिंपामध्ये आहे 39 लिटर. कोणत्या पिंपात जास्त आहे? या पिंपात जास्त आहे. या पिंपात कमी. किती कमी कसं काढायचं? याच्यामध्ये हे वजा करायची. 49 वजा 39. उत्तरी नावातनं नाव गेले 0, 4 गेले 3, 4 गेले 10 लिटर. मग हे कसं सांगायचं? या पिंपात 10 लिटर जास्त आणि या पिंपात 10 लिटर कमी. याच्यापेक्षा याच्यात 10 लिटर कमी, याच्यापेक्षा याच्यात 10 लिटर जास्त. आपल्याला किती कमी आहे? तर 10 लिटर कमी आहे. चला पुढील प्रश्न. 1 लिटर पेट्रोलला 70 रुपये, तर 2.5 लिटर पेट्रोलची किंमत किती? पहा, एक पोळी पाहणे भाकरी 1, 2 आणि 2.5 म्हणजे काय होणार आहे? सगळी भाकरी का? अर्धीच भाकरी. ही झाली अर्धी. म्हणजे 1, 2, ही 1 आणि ही 1, 2 झाल्या आणि ही अर्धी. याला म्हणतात 2.5. 2 पूर्ण आणि अर्धी याला म्हणतात 2.5. एका लिटर पेट्रोलला किती पडतात? 70 रुपये. याला 70 रुपये, याला 70 रुपये. मग अर्ध्या लिटरला किती? 70च्या निम्मे, 70च्या निम्मे, 60च्या निम्मे 30 आणि वरच्या 10च्या निम्मे 5. हे किती होते? 35. मग याची बेरीज करायची. ती साखर फोडून सांगतो मी. आडवी बेरीज केली तर काय होता? 1 5, 0 0 1 5. दशकाची बेरीज करायची. 7 7 14, 14 3 17. किती झाले? 150. हे करायचं कसं? हुशार मुलाने कसं करायचं? ते सर्वसाधारण मुलाने. हुशार मुलाने असं नाही करायचं. हुशार म्हणजे गणितात करायचं. 2.5 लिटर म्हणजे काय होतं? 2 लिटर आणि 500 मिली. व्यवहारात कशी लिहिल्या जातात? 2 आणि अर्धा 2.5. एका लिटरला 70 रुपये. मग 2.5 लिटरचे गुणिले एका लिटरचे 70, मग याला गुणिले 70. या दशांश चिन्हाकडे लक्ष द्यायचं नाही, गुणाकार करायचा. हा गुणाकार सोपा. 70चा पाढा म्हणायचा नाही. या शून्यावर काट मारून खाली मांडून टाका. गणित काय राहिलं? 2.5 गुणिले 7 म्हणजे 25 गुणिले 7. मग एक शून्य मांडून खाली टाका. आता शून्याकडे लक्ष द्यायचं नाही. 7 5 35. 35 5 हातच्याले 3. 7 दुने 14, 14 3 17. आणि आता दशांश चिन्हाकडे लक्ष द्यायचं. गुणाकार झाला. किती संख्येच्या अगोदर आहे दशांश चिन्ह? एका संख्येच्या अगोदर. उत्तरात देखील एका संख्येच्या अगोदर दशांश चिन्ह द्यायचं. उत्तर काय येणार आहे? 175 रुपये. कारण हे 70 रुपये होते, तेव्हा उत्तर येणार रुपयांमध्ये. 1750 नाही. या दशांश चिन्ह इथे पूर्ण वाचले जाते. दशांश चिन्हाच्या अगोदर किती? 175 रुपये. उत्तर येईल पर्याय क्रमांक 2. चला खालीपैकी संयुक्त संख्या कोणती? आता इथं याच्या संख्या आहे 41, 43, 47, 49. या संख्या संयुक्त विचारते. जे संयुक्त आपल्याला पाहिजे, जे बाकी मूळच्या कशा असणार आहेत? मूळ असणार आहे. मूळ संख्या आणि संयुक्त संख्यांमधला फरक काय? ज्या संख्येला ती संख्या 1 आणि ती संख्या याशिवाय कोणत्याही संख्येने भाग जात नाही त्याला मूळ संख्या म्हणतात. आणि ज्या संख्येला 1 आणि त्या संख्येशिवाय इतर अजून संख्येने भाग जातो त्याला संयुक्त संख्या. मूळ संख्या 2 3 5 7 11 13 17 19 23 29 31 37 41 43 47 53 म्हणजे 41 43 47 कसले आहे? मूळ आहे. आणि 49 कसले आहे? संयुक्त संख्या आहे. 7 ने भाग जातो. 7 7 49. ही संयुक्त संख्या कोणती येणार आहे? 49. 7 हा अंक असलेल्या 2 अंकी संख्या किती? 7 हा अंक असणाऱ्या 2 अंकी संख्या. 1 अंकी नाही चालणार. 7 नाही लिहून चालणार का? ती 1 अंकी. मग 7 अंक असणाऱ्या 2 अंकी कोणते येतील पहा? 17 27 37 47 57 67 77 87
97 आणि 70 हा इथे हा हा 7 अंक असणाऱ्या सात 17 27 37 47 57 67 77 87 70 तर 7 अंक असणारे पहा इथे येतील 70 71 72 73 74 75 76 77 78 79 सगळ्या ओके. मी यातल्या 2 अंकी विचारले त्यामुळे ही चालणार नाही का 1 अंकी. मग पहा हे लक्षात ठेवताना असं लिहित बसायचं नाही. पहा 1 अंकाने 7 किती वेळा आला 1 अंकाने 1 अंकाने इथे 1 2 3 4 5 6 7 8 9 10 त्यातला हा चालणार नाही का 1 अंकाचे म्हणजे किती वेळा आला 9 वेळा. 1 अंकाने 7 असणाऱ्या संख्या 10 असतात हा 7 चालणार नाही म्हणून 1 अंकाने 7 असणाऱ्या संख्या 9 आहे. दशक स्थानी 7 असणारी इथं आहे का दशक स्थानी नाही इथे दशक स्थानी 7 असणार 1 2 3 4 5 6 7 8 9 10 दशक स्थानी 7 असणारे 10. हे लक्षात घ्यायचं काय 2 पासून 9 पर्यंतचे अंक 1 स्थानी 10 वेळा येतात दशक स्थानी 10 वेळा येतात. 1 देखील 1 स्थानी 10 वेळा येतो दशक स्थानी 10 वेळा येतो. 100 मधला 1 शतक स्थानचा एकदा म्हणून 1 अंक 21 वेळा येतो. 2 पासूनचे 9 पर्यंतचे अंक 20 वेळा येतात. हे लक्षात घ्या. 1 स्थानी 10 वेळा दशक स्थानी 10 वेळा 10 10 20 होईल. त्यातनं हा 7 वजा करायचा म्हणजे किती वेळा येणार आहे 19 वेळा. त्यातला शतक स्थानी असणारा 1 काय शतक स्थानी असणारा 7 1 ते 100 मध्ये येणार नाही त्यामुळे हा नाही. उत्तर काय येणार आहे 19 वेळा. उत्तर पर्याय क्रमांक 7 हा अंक असणाऱ्या 2 अंकी संख्या. का चुकलं इथं आपण 18 का आलं आपल्याला काय विचारले संख्या आपण काय काढले 1 स्थानी 7 9 वेळा येतो दशक स्थानी 7 10 वेळा येतो. चुकलं कुठं तर इथं ही संख्या दोन्हीकडे काउंट झाली आपली 1 स्थानी 7 आहे म्हणून काउंट झाला दशक स्थानी 7 आहे म्हणून वेगळा काउंट झाला. आपल्याला संख्या विचारली मी या संख्या मोजल्या तर या आडव्या 9 येत आहेत उभ्या 10 येत आहे. जर तुम्ही मोजा 1 2 3 4 5 6 7 8 आणि इथं मोजलं तर इथं धरले नाही तर हे सत्य इथं मोजलं तर 1 2 3 4 5 6 7 8 9 10 या 10 झाल्या. आडव्या मोजताना किती आल्या पाहिजे 8च आल्या पाहिजे इथं 9 नाही. तर 9 वेळा आला पण तो एकदा धरला पाहिजे 2 अंकी संख्या 77 मध्ये आडवा बी मोजतोय उभा बी मोजतोय त्यामुळे किती येतील 10 8 18 उत्तर येणार आहे. ही इथं 18 आहे. 2 अंकी संख्या 7 हा अंक असणाऱ्या 2 अंकी संख्या
18 आहे. 7 अंक येणाऱ्या संख्या 19 आहे. 2 अंकी आणि 1 ते 100 मध्ये 7 अंक, 7 अंक एकक स्थानी 10 वेळा येतो, दशक स्थानी 10 वेळा येतो, म्हणजे एकूण 20 वेळा येतो 1 ते 100 मध्ये. मग 2 अंकीमध्ये म्हटलं की 2 अंकीमध्ये 7 किती वेळा येतो, हा एकक स्थानचा फक्त कट होईल, 19 वेळा येतो. म्हणजे इथं व्यवस्थित समजून घ्या. पहा 1 ते 100 मध्ये, 1 ते 100 मध्ये 7 हा अंक, 20 वेळा. कसा येतो 20 वेळा? एकक स्थानी 10 वेळा, दशक स्थानी 10 वेळा, एकूण वेळा किती वेळा झाला? 20 वेळा झाला. 1 ते 100. आता 2 अंकी संख्या म्हणजे काय होईल इथं? 2 अंकी संख्या म्हणजे कोणता क्रम ड्रॉप होईल? हा 7 ड्रॉप होईल. का? 1 अंकी. मग 2 अंकी संख्या, 2 अंकी संख्या एकक स्थानी किती वेळा येईल? एकक स्थानी 9 वेळा येईल. हा 7 एक अंकी आहे म्हणून वाचला. दशक स्थानी 10 वेळा, दशक स्थानी 10. मी 2 अंकी संख्यामध्ये 7 अंक किती वेळा आला? 19 वेळा. आपल्याला आलाय किती वेळा? आता 2 अंकी संख्यामध्ये 7 अंक असणाऱ्या संख्या, तर इथं 77 हा दोन्हीकडे काउंट होतो. एकक स्थानी 7 आहे म्हणून पण काउंट होतो, दशक स्थानी 7 आहे म्हणूनही काउंट होतो. मग तो एकदा धरला. हा एकदा धरला तर 2 अंकी संख्यामध्ये 7 अंक असणाऱ्या संख्या, 7 हा अंक असणाऱ्या संख्या, 7 हा अंक असणाऱ्या संख्या किती आहे? संख्या 18. संख्या किती येणार आहे? 18 आहे. ओके, चला पुढील प्रश्न. 9740 वजा 4512. 9740 वजा 4712. हे लिहित बसायचं नाहीये, पेपरवरती जे आडवी मांडणी करायची लगेच सांगतो मी. 0 2 जात नाही, मनाचा आजचा काय देऊन टाका. 10 2 गेले 8, 4 2 गेले 2, 7 7 गेला 0, 9 5 4 गेले 5. 9740 पेपरवर करायचे आपल्याला. पार 9740 वजा 4712. आजचे येत असले तर घाबरायचं नाही. 0 2 जातात का? नाही. 2 0 घालवायचे का? नाही. इथं मनाचा आजचा घेतला, पुढल्या घरात देऊ. 10 2 गेले 8, दशकात 4 2 गेले 2, 7 7 गेले 0, 9 4 गेले 5. उत्तर किती आहे? 5028. ओके, चला 5028 पर्याय क्रमांक. इथे चुकलेला आहे. इथे 5228 दिलेलं आहे. इथं दुरुस्ती केली पाहिजे. 5028 पर्याय क्रमांक 1 5028. चला पुढील प्रश्न घ्या. महेशजवळ 670 रुपये होते, त्यापैकी 571 रुपये सहलीसाठी खर्च केले, तर त्याच्याजवळ किती शिल्लक आहे? 670 64 प्रश्न. 670 रुपये होते, त्यातनं खर्च केलेले काय करावे लागतील? वजा करावे लागतील. वजाबाकी करायची. 0 1 जातो का? नाही. मनाचा आजचा काय देऊन टाका. 10 नाही गेले 9 राहिले. 7 मधनं 8 जातात का? नाही. मनाचा आजचा काय कुठल्या घरात देऊन टाका. 17 8 गेले 9 राहिले. 7 6 गेले 0. 99 रुपये शिल्लक राहिलेले आहे. तुम्ही प्रश्न घ्या. गुण्य 8 असेल, गुणक 17 असेल तर गुणाकार किती? 65 वा. गुण्य गुणक गुणाकार. गुण्य त्याला या संख्येने गुणलेलं आहे, त्याला गुणक. जे उत्तर येतं त्याला म्हणतात गुणाकार. गुण्य गुणक गुणाकार. गुण्य आहे
8 गुणक आहे 17 आणि गुणाकार किती असं विचार. आता एक गुण्य गुणक उलट केलं तरी चालतं. आपल्याला 17चा पाढा येतो मी 5. मला हे सांगा 3 अधिक 2 किती येणार आहे 5. आणि हे उलट केलं तर 2 अधिक 3 केलं तर तेच येणार. तसं का 5 गुणिले 4 4 ने 5 ला गुणलं 4 25. मला नाही 5 गुणिले 4 ला गुणले उलट केलं 4 गुणिले 5 5 गुणिले 4 सारखं. मग तसं 17चा पाढा येत नाही ना उलट करा 17 गुणिले 8. मोठी संख्या वरल्या खाली सगळं लहान संख्या 8च्या 8साठी 56 6 आणि 5 8 के 8 आणि 5 13. आता हुशार मुलगा हे देखील करतो. कसं करतो उलटा गुणाकार. इकडून आपण खाल्ल्यावर करतो तो असा करतो 8 ने 7 ला गुणला 8 साठी 56 6 आणि 5 8 के 8 आणि 5 13. अडचणीचं नाही चालायचं लक्षात घ्या. उत्तर किती येणार आहे 38 17 8 36 आहे. पाढेपाठ असेल तर त्याला हे पण मांडायची गरज नाही. पुढे पहा समभुज त्रिकोणाचे सर्व कोण कसे असतात. समभुज त्रिकोण ज्याच्या तीनही बाजू सारख्या आहेत त्याचे तिन्ही कोणही सारखे असतात. कसले आहे कोण पहा बरं. हे सगळे कोण 90 अंशापेक्षा लहान आहे म्हणजे कसे आहे लघु कोण. सगळेचे सगळे कोण कसे आहे लघु कोण आहे. आणि एक इथं लक्षात ठेवायचं हे माहितीसाठी देतो मी तुम्हाला नाही अभ्यास. त्रिकोणाच्या तिन्ही कोणांची बेरीज 180 अंश 180 अंश असं लिहिलं जातं. हे तिन्ही कोण सारखे आहेत. प्रत्येक कोणाचं नाव 180 ला 3 ने भागलं 3 सक 18 18 18 गेले 0 वर्ण 0 घेतला 3 0 0. प्रत्येक कोण किती अंश येणार आहे 60 अंशाचा कोण येणार आहे. म्हणजे हे पण माहिती असतं. 60 अंशाचा म्हणजे 90 अंशापेक्षा लहान आहे म्हणजे लघु कोण असणार आहे. आणि सगळे कोण कसे तिन्ही 60 60 अंशाचे म्हणजे कसे समान. लघु कोण आहे का पर्याय नाही. कारण पहा मग इथं कसे आले तिन्ही समान आले. कसा प्रश्न फसवा होता. मुलं शोधत असतात लघु कोण लवकर पर्यायात लघु कोणच नाही आहे. तर हे तिन्ही कोण लघु कोण आहे म्हणजे तिन्ही कोण सारख्या मापाचे म्हणजे समान आहे. पुढे 67वा प्रश्न पहा. आयताची परिमिती 30 सेंटीमीटर असून समोरासमोर बाजूच्या लांबीची बेरीज 18 सेंटीमीटर. तर इतर दोन समोरासमोर बाजूपैकी एका बाजूची लांबी किती असेल. आकृतीवरती हे गणित सोडवायचं. आकृतीवरती लगेच समजतंय. याची परिमिती दिलेली आहे 30 सेंटीमीटर. परिमिती म्हणजे दोन्ही जर याच्या बाजूने बांधली तर पट्टी रिबन 30 सेंटीमीटरची लागणार आहे. लांबी दिली. लांबीची बेरीज 18 दिली. या समोरासमोर बाजूची लांबीची बेरीज 18. ही दोन बाजू लांबी किती येणार आहे 9 सेंटीमीटर. ही बाजू 9 सेंटीमीटर 9 सेंटीमीटर. हुशार मुलगा काय कर या परिमितीमध्ये या लांबीची बेरीज वजा करा. या 30 मधनं ही दिलेली 18 वजा केली तर 30 मधनं 18 घालायची. 0 8 झाले मनाचा सगळ्या देऊन टाक. 10 मधनं 8 गेले 2 राहिले. 3 आता 2 गेले 1. 12 सेंटीमीटर ही काय आली रुंदीची बेरीज. या दोन बाजूंची बेरीज 12. दोन बाजूंची म्हणून काय करावं लागेल 12 भागिले 2. या दोघांची बेरीजची दुप्पट 12 आहे. या एकाची दुप्पट 12 आहे. 12ला भागिले 2 केलं तर बेसक 12. ही 6 सेंटीमीटर. ही काय येणार आहे रुंदी 6 सेंटीमीटर. हे 6 आणि हे 6 12. मग इथं आपण परिमिती कशी काढतो लांबी आणि रुंदीची दुप्पट 9 अधिक 6 9 अधिक 6 15 15ची दुप्पट 30. आली का उत्तर बरोबर. मग हुशार मुलगा काय करेल पहा. हुशार मुलगा कसं डोकं चालतं त्याचं पहा. परिमिती किती झाली 30. मी या परिमितीच्या निम्मे केले तर काय हो मग परिमितीच्या जर निम्मे केले पहा परिमितीच्या जर निम्मे केले तर काय होतं
परिमितीच्या निम्मे 30 सांगितले, 30च्या निम्मे केले तर काय होईल? 30 भागिले 2 केले तर उत्तर काय होणार? 15. म्हणजे ही लांबी आणि रुंदी याची बेरीज 15 येणार. मग या 15 मधनं तो परिमिती समोर ही 18 दिली, 18च्या निम्मे ही 2 लांबीची बेरीज 18 दिली, मग 18च्या निम्मे 9. या 15 मधनं 9 वजा केले, ही रुंदी येणार आहे 6. पाठ मुलांचं डोकं खूप वेगवेगळ्या पद्धतीनं चालतं. खूप मुलं हुशार असतात, फक्त ते आकृतीवरनं करायचं. असं गणित नुसतं करायचं नाही, आकृती काढून केलेलं तर सगळ्या गोष्टी समजतात, क्लिअर होतात. त्यामुळे जेव्हा आकृतीचं गणित असेल ना, आकृती काढून त्यावर गणित करायचं. त्यामुळे रुंदी 6 सेंटीमीटर येणार आहे. पुढे पहा, खाली कोणते चित्र सममित नाही. आता पहा बरं, हा पट्टा आहे, इथे सायकल आहे, इथे जीप आहे, इथे हे भोवरा आहे. त्याचे 2 भाग, सायकलचे सरळ भाग केले तर 2 होते, जीपचे 2 भाग सरळ असे केले तर होते, भोवऱ्याचे होते. या पट्ट्याचे होणार नाही. पहिल्या कृतीचे पहा, तुम्हाला की सर पट्टा मधनं कापला सरळ असं तर होईल ना? होईल, काय अडचण नाही. इथं ते आकृती बदलावी लागेल. आता इथं बरोबर आहे, पण असं काही चुकीचं नाही. सायकलचे 2 भाग आपण दोन्ही सायकलचे म्हणजे असे सरळ भाग केले, निम्मा हँडल इकडं निम्मा हँडल इकडं, चाक निम्मे निम्मे अशी कापायची सरळ, मधनं आडवं नाही असं कापा. जीपला समोरून असे 2 भाग, इकडे 2 चाक इकडे 2 चाक, एक सीट इकडे एक सीट इकडं, असं 2 भाग. भोवऱ्याचे उभे केले 2 भाग होतात. तसे पट्ट्याची देखील होती, पण इथं पट्टा चित्र सममित नाही. आता ते चित्र बदलावं लागेल. सोबतचा पृथ्वी गोलाचा पृष्ठभाग कसा आहे? हा पृष्ठभाग कसा आहे? हा पृष्ठभाग कसा आहे? त्याचा सपाट आहे, चपटा आहे. आपल्याला दिसते की जमीन सगळी सपाट आहे, ते आपल्याला तिथं दिसतं. जमीन सपाट नाही, आणि वक्र आहे, उभा आहे, वक्र आहे. पृथ्वीचा पृष्ठभाग कसा आहे? वक्र आहे. शाळेमधला आपण बघितलं आहे पृथ्वी गोल, वक्र भाग आहे. आणि कोणती आकृती बंदिस्त आहे? मी चारी बाजूने बंद आहे, बी चारी बाजूने बंद आहे. आता इथं मोकळाच आहे, इथं पहा या ठिकाणी आकृती काढून दाखवतो. बंदिस्त आहे. दुसऱ्या आकृतीमध्ये पहा बघी, बंदिस्त आहे का? जर मी इथं बंद केली तर बंदिस्त, आता बंदिस्त नाही. जे हे बंदिस्त नाही, मोकळच आहे. तिसऱ्या आकृतीमध्ये पहा बरं, बंदिस्त आहे का? नाही. चौथ्या आकृती पहा बरं, यस काढलेला आहे. आहे का बंदिस्त? नाही. या बंदिस्त करता येते. इथे रेष दिली बंदिस्त, ओके. इथे रेष दिली बंदिस्त, इथे ही जोडली तर मग बंदिस्त. मात्र ही बंदिस्त जाता येते बाहेर आतमध्ये नाही जात, बाकी सगळीकडे जाता येते. त्यामुळे पर्याय क्रमांक 1 बंदिस्त आहे. पुढे पहा, 3 अंकी संख्येत कोणता अंक शतकस्थानी नसतो? 3 अंकी संख्या आहे. 1 पासून सगळ्या होतात, 2 पासून होतात, 3, 4, 5, 6, 7, 8, 9 या सगळ्या 3 अंकी संख्या होतात. त्याच्यापासून कोणताही मांडला. आता जर अशी मांडली तर बाबा 1, 2, 7 ही 3 अंकी संख्या आहे का? नाही. मग 3 अंकी जर संख्या असेल तर शतकस्थानी कोणता अंक असणार नाहीये? 0 हा अंक असणार नाही. शतकस्थानी 0 हा अंक असणार नाही. जर 0 अंक असेल एक शतकस्थानी तर ती संख्या 2 अंकीत वाचली. त्याला म्हणणार आहे 0 शे 27, त्याला वाचलं फक्त 27च करणार. म्हणजे शतकस्थानी 0 अंक कधीही नसतो. पुढे 72 437 या संख्येची विस्तारित मांडणी.
437. या 4ची स्थानिक किंमत किती आहे 400. या 3ची स्थानिक किंमत 30. या 7ची स्थानिक किंमत 7. आणि याची बेरीज विस्तार मांडणी काय होईल 400 अधिक 30 अधिक 7. कोणत्या पर्यायामध्ये आहे पर्याय क्रमांक 4. पुढे बघा 500 रुपयात 5 रुपयाच्या किती नोट आहे 500 रुपये. शे म्हणजे किती शे म्हणजे 100. त्याचे 2 भाग केले 1850. पावशे 25. पाऊणशे म्हणलं पाऊणशे याचा अर्थ काय होतो म्हणून सांगितलंय तुम्हाला. पाव उणे शे मधनं शे म्हणजे 100 मधनं पाव भाग 25 वजा करायचा. 100 वजा 25 किती होतं 75 किंवा 3 पावशे म्हणजे पाऊणशे 75. मग 5 रुपयाच्या किती नोट आहे मग 75 भागिले 5. 7 घेतलं होतो 5 रुपयाला 7 नाही आहे 7 पेक्षा लहान 5 किती वाजता पहिल्या भाग लागेल 5 1चा 7 रुपयाला 5 रुपयाला 5 आहे मग खाली किती गेले 7 5 गेले 2 राहिले 2 उठून घेतले 5 25 5 25 असं केलं तरी चालेल. 75 भागिले 5 उत्तर 15च येणार आहे म्हणजे 15 नोट आहे. उलट केलं किती 5 75 15 5 75. हुशार मुलगा असे करतात 75 मध्ये. पुढे खाली कोणत्या पर्यायाचे उत्तर वेगळे आहे हे सगळे सोडवावे लागतील. पहिला आहे 8 गुणिले 4 भागिले 2. अगोदर काय केलं पाहिजे भागाकार 8 गुणिले 4 ला 2 ने भागलं 2 8 गुणे 16. पहिल्या पर्यायाचं उत्तर काय आलं 16. दुसऱ्याचं 4 गुणिले 4 अधिक 0. अगोदर काय करायचं गुणाकार 4 0. तिसरा पाठ 12 भागिले 3 गुणिले 4. तिसरा पाठ 12 भागिले 3 गुणिले 4. अगोदर भागाकार करायचं 12 ला 3 ने भागलं 3 चौक 12 4 गुणिले 4 उत्तर येते 16. चौथा पाठ 4 अधिक 0 गुणिले 4. अगोदर काय करायला गुणाकार 0 आणि 4 चा गुणाकार 0 4 0 0 4 अधिक 0 4 उत्तर काय 4. वेगळं उत्तर कुठं आलं चौथ्या पर्यायावर. शेवटचा पाठ 62 गुणिले 13. या उदाहरणाच्या उत्तरात दशक स्थानी कोणता 75. 62 गुणिले 13 गुणाकार करायचा. पाढा येत असेल ठीक आहे नसेल येत तर तो कसा करेल पहा 3 ने 2 ला वेगळी ट्रिक पण सांगणार. 3 ने 2 ला म्हणलं 3 दुणे 6 पहा 3 ने 2 ला म्हणलं 3 दुणे 6. 3 ने 6 ला म्हणलं 3 स 18 एककाने गुणून जात. आता दशकाने गुणायचंय म्हणून 1 आणि 0 द्यायचा तेवढे दशक येणार. 1 ने 2 ला म्हणलं 1 दुणे 2 आणि 1 6 6 उत्तर 6 0 6 8 2 0 अचल 1 6 7 8 860. दशक स्थानी काय येणार आहे 0. आता तुम्हाला वेगळी ट्रिक सांगतो पहा 62 गुणिले 13. हे हुशार मुलांसाठी आहे का त्याला एवढा वेळ लागतो त्यापेक्षा पटकन होतं. डायरेक्ट सरळ फक्त गुणाकार 3 दुणे 6 606 मांडून टाकायचे. हातच्याला काय आले का नाही हातच्या बाजूला द्यायची. हातच्या आले असते तर तिथं बाजूला. आता तिरके गुणाकार करायचे आणि ते गुणाकार इकडे बाजूला द्यायचे इथं खाली द्यायचे नाही. खाली फक्त एक जातात 3 दुणे 6 लिहिलं. हातचा काय आला असलं तर इकडे लिहायचं. एक स्थानचा फक्त इथं लिहायचं. आता येऊन तिरके गुणाकार. तिरके गुणाकार म्हणजे
3×18 आणि असा हा 1 गुणिले 2 2, याची बेरीज किती येते? 18 2 20. यातला फक्त एकक स्थान येते 20 आणि हे 2 आहेत ते हातच्या लागायचे. आणि आता सरळ इथं जसं सरळ केलं तसं इथे सरळ करायचं. 1 गुणिले 6 1 6 6 6 इतके 6 मध्ये 8चे 2 मिळवले 8. तर किती आलं? 806. यातल्या दशकस्थानी कोणता अंक आहे? दशकस्थानी 0 अंक आहे. उत्तर बरोबर आहे. धन्यवाद मित्रांनो. भेटू पुढील भागामध्ये पुढील प्रश्नपत्रिकेसह. धन्यवाद.